नागलीचे पापड, कोणी याला नाचणीचे देखील पापड असं म्हणतात. खूप सुंदर आणि खूप छान होतात हे. तर मी 2 प्रकारे हे करून दाखवलेले आहेत. एक तर खिशी घेऊन आणि त्यानंतर आपण पापडासाठी प्रीमिक्स तयार करून ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून जर एकटीने करणार असाल तर तुम्हीही जर हे प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर केव्हाही आणि कधीही अगदी थोडे थोडे जरी तुम्ही पापड केले तरी सहज होऊ शकतात. पहा, आणि बघा आपला हा पापड तेलात टाकल्याबरोबर किती अगदी चौपट पाचपट फुलतो आहे आणि एकदम खुसखुशीत होतो आहे. तर खूप सुंदर होतात हे. अगदी खिशी घेऊन पण छान होतात आणि प्रीमिक्स जर आपण तयार करून ठेवलं तर त्याचे देखील पण खूप सुंदर असे पापड तयार होतात. फक्त सांगितलेल्या सगळ्या टिप्स वगैरे वापरून जर तुम्ही हे पापड केले तर तुमचे पापड पण एकदम छान होतील. तर चला, तर इथे मी 2 किलो नागली घेतलेली आहे. नागली पण बघा अशी एकदम मस्तपैकी अशी छान आहे नागली, पाहू शकता तुम्ही. बघा कलर पण खूप सुंदर आहे नागलीचा. खूप अशी काळपट नागली नाही घ्यायची आहे. बघा, तर इथं मी घेतलेली आहे. तर आपल्याला ही नागली जी आहे ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण ह्या नागलीमध्ये भरपूर घाण वगैरे असते, काडी कचरा वगैरे धूळ वगैरे भरपूर असतं. तर मी इथं मोठा पिंपच घेतलेला आहे व त्या पिंपामध्ये ही सगळी नागली मी जी आहे ती टाकून घेणार आहे. पहा, पाहू शकता तुम्ही अशी आपल्याला स्वच्छ दिसते. पण आपण आता यामध्ये पाणी घालून पाहणार आहोत. खूप घाण निघते यामध्ये. बघा तुम्ही किती घाण अगदी वरती आलेली आहे. तर आपल्याला ही अगदी 5-6 पाण्याने स्वच्छ धुवायची, अगदी चोळून चोळून धुवायची आहे. आणि यामध्ये नागलीमध्ये खूप अशी बारीक रेती देखील असते. बघा, आता मी ही एका पाण्याने धुतलेली आहे. आता दुसऱ्या पाण्याने पण आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. जसजसं आपण आता हे नागली अशी चोळून चोळून धुवू तसतशी आपली ही घाण खूप निघणार आहे. आता यामध्ये परत मी असं छान स्वच्छ पाणी घालून घेणार आहे. आता हे स्वच्छ अशी धुवून आपल्याला अशाच प्रकारे 3 दिवस आपल्याला ही नागली स्वच्छ धुवून आपल्याला ठेवायची आहे. प्रत्येक दिवशी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस धुवायची आहे. पाहू शकता तुम्ही अगदी पाणी किती घाणेरडं झालेलं आहे. पहा, आता हे सगळं पाणी आपल्याला ओतून पुन्हा ही नागली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अगदी चोळून चोळून धुवायची आहे. जेवढी चोळून धुवाल तेवढी ही नागली स्वच्छ निघणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे घाणेरडं पाणी जे आहे फेकून द्यायचं आहे आपल्याला व पुन्हा आपल्याला नागलीमध्ये पाणी घालून पुन्हा आपल्याला हे असं ठेवायचं आहे. तर हे मी 3 दिवस ही अशी या प्रकारे नागली जी आहे 3 दिवस भिजत घातलेली होती आणि त्याचप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस मी याचं पाणी बदलत राहिलेली आहे. बघा, म्हणजे ते जे आंबूस पाणी असतं, आंबट पाणी जे असतं ते पण निघून जातं आणि पूर्ण ही जी घाण आहे ती देखील निघून जाते. बघा, 3 दिवस मी हे केल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक मोठी अशी मी चाळणी घेतलेली आहे. त्यावर मी कॉटनचं कापड जे आहे म्हणजे ओढणीच घेतलेली आहे ती अंथरून घेतलेली आहे. आता ही नागली जी आहे ही रोळून घ्यायची आहे. रोळून म्हणजे काय की हाताने अशी व्यवस्थित अशी मस्त फिरवून फिरवून वरतून अशी जी नागली आहे वरवरची ती काढून घ्यायची आहे. म्हणजे जे खडे आहे, जी रेती आहे ती अगदी खाली बसतात आणि आपली ही स्वच्छ नागली जी आहे खडेविरहित ती व्यवस्थित अशी वरती निघते. तर अशा प्रकारे मी ही सगळी नागली जी आहे ती रोळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. शेवटी अगदी पाणी घालून घालून ही नागली जी आहे रोळून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी वरच्यावर जी नागली आहे ती काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही जी मी नागली आहे ही स्वच्छ अशी रोळून घेतलेली आहे आणि त्यातले खडे बाजूला करून घेतलेले आहे. आता ही जी आहे कॉटनची जे ओढणी घेतलेली आहे ती पूर्ण आपल्याला याचं गठुडंसारखं बांधून घ्यायचं आहे आणि यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता तुम्ही. बघा, हे असं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आता इथे एक पिंप घेतलेलं आहे व त्यावर मी ही जी चाळणी ती ठेवून घेतलेली आहे आणि ही जी गठुडं आहे मी असं ठेवलेलं आहे. पूर्ण पाणी निथळेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. त्यानंतर मात्र आपल्याला पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर हे पूर्ण असं बांधून आपल्याला एक रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे त्याने काय होईल की आपल्या नागलीला छान अशी मोड येईल आणि असं वजन काहीतरी ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये अशी थोडी गरमास निर्माण झाली की त्यामुळे काय होईल की नागलीला एकदम छान असे मोड येतील. मग आता ही रात्रभर मी अशीच ठेवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काढून बघायचं आहे.
तर हे मी सोडून घेणार आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता आपण ही नागली बघूया. याला मोड आलेले बघा, किती सुंदर असे बारीक बारीक मोड आलेले आहे, पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला ही जवळून दाखवते आहे. खूप सुंदर असे बारीक मोड आलेले आहे. इथे माझी थोडी लाईट गेलेली असल्यामुळे आता बघा लाईट आली तर तुम्हाला दिसेल, एकदम सुंदर अशी बारीक मोड आलेली आहे. आता ही जी नागली आहे ना, ही आपल्याला त्याच मी ओढणीवर अशी छान अशी पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर मी फॅनच्या हवेखालीच छान असं मस्त अशी वाळवून घेणार आहे. अशी व्यवस्थित अशी पातळ आपल्याला पसरवून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. आणि मस्त अशी वाळली पाहिजे, खूप कोरडी पण नको करायला. अशा प्रकारे किंवा दाताखाली एक दाणा घ्यायचा आणि तो टचकन असा वाजला की समजायचं की आपली ही नागली एकदम छान अशी वाळलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी एका पॉलिथिनमध्ये अशी भरून त्याच्यानंतर मी ही गिरणीतून दळून आणणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी इथं गिरणीतून दळून आणलेली आहे ही नागली. आता ही आपल्याला मैद्याच्या चाळणीने मात्र आपल्याला ही चाळून घ्यायची आहे सुरुवातीला. म्हणजे काय होईल की आपली एकदम छान आणि मस्तपैकी असं हे जे पीठ आहे हे निघणार आहे. डायरेक्ट जर तुम्ही अगदी कापडावर जर चाळायला घेतलं तर त्याला वेळ पण खूप लागेल आणि कोंडा पण त्यामध्ये जास्त राहील. त्यामुळे मी ही अशी पूर्ण जे नागलीचं पीठ आहे हे अगदी मैद्याच्या चाळणीने पहिले गाळून घेणार आहे. म्हणजे काय होईल की त्यातला जो कोंडा आहे तो हा सेपरेट होईल. बघा अशा प्रकारे मी ही सगळी गाळून घेणार आहे. आणि त्यानंतर मी एक घमेल आहे त्यालाच मी हे सगळं कॉटनचं कापड म्हणजे ओढणीच बांधून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे पीठ आपलं निघालेलं आहे ते पुन्हा आपल्याला ह्या कॉटनच्या कापडावर हे असं ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. बघा असं गाळून घेतल्यानंतर हा रवा जो आहे हा वेगळा झालेला आहे आणि जो कोंडा आहे तो वेगळा झालेला आहे. तर तो कोंडा आपण गाईला वगैरे चारून देऊ शकतो. आणि हा जो रवा उरलेला आहे यामध्ये तुम्ही पुन्हा गहू तांदूळ टाकून पुन्हा पापड करू शकता किंवा थालीपीठ करू शकता किंवा पेज बनवू शकता. खूप प्रकार करता येतील त्याने. तर बघा आपलं हे पीठ जे आहे एकदम छान असं निघालेलं आहे, अगदी पांढरं शुभ्र मस्तपैकी. तर आपल्याला याचेच पापड तयार करून घ्यायचे आहे. बघा हा रवा आहे आणि हे नागलीचं पीठ आहे. तर आपल्याला याचेच आपल्याला पापड तयार करायचे आहे. तर आता हे आपल्याला जे नागलीचं पीठ आहे हे मोजून घ्यायचं आहे. बघा हा जो कोंडा आहे ना हा गाईला वगैरे खायला आपण देऊ शकतो. तर चला आता मी हे पीठ आहे जे हे मोजून घेणार आहे. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्याने हे पीठ जे आहे हे मोजून घेत आहे. तर या प्रकारात माझं हे असे भांडे जे आहे हे 2 भांडे फुल भरलेले आहे आणि थोडंसं अजून उरलेलं आहे हे पीठ. तर मी आता एका भांड्यामध्ये खिशी घेऊन दाखवणार आहे आणि दुसरं जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी हे प्रीमिक्स तयार करून दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण खिशी घेऊया. आता हे एक भांडं आहे जे भरलेलं आहे, तेवढं भांड्यामध्ये जेवढं पीठ भरलेलं आहे त्याच्यात 1.5 पट पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. बघा आता इथे एक पातेलं घेतलेलं, तुम्ही मोठं पातेलं घ्या बरं का, की माझं नाही हे पातेलं थोडं छोटं पडलं पण मी ते ॲडजस्ट करून घेतलं. तर आपल्याला अगदी 1.5 पटच पाणी घ्यायचं आहे. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि अगदी वाट बघायची आहे. पाण्याला एकदम मस्त अशी खळखळून उकळी आली पाहिजे. तोपर्यंत आपण काही मसाले घेतलेले आहे. तर इथे मी 3 चमचे पापड खार घेतलेला आहे. त्याच्यानंतर ओवा आणि बडीशेप घेतलेली आहे 2-2 चमचे. त्याच्यानंतर 3 चमचे इथे मीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे, डिंक घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी हिंग देखील घेतलेला आहे. आणि आता मी एकच बाउलचं करते त्याच्यामुळे आता हे सगळं जे आहे आपल्याला मी आता हे पूर्ण पापडाचं घेतलेलं आहे पण मी 2 प्रकार म्हणजे 2 बॅच मध्ये करणार आहे. तर मी हे अर्ध करून घेणार आहे मसाले. तर त्याआधी मी मिक्सरला ओवा आणि बडीशेप जे आहे ही फिरवून घेणार आहे. याने टेस्ट खूप सुंदर येते
आणि आपल्याला अगदी खूप बारीक करायची नाही, ते अगदी जाडसरच करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी जाडसर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आणि यामध्ये मी थोडी खसखस देखील घालणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि नाही घातली तरी चालणार आहे. बघा आता इथे आपल्याला पाण्याला एकदम खळखळ उकळी आलेली आहे. तर इथे मी 1.5 पट पाणी घेतलेलं होतं, तर त्यामधलं मी 1 पट पाणी जे आहे, म्हणजे जेवढं पीठ आहे तेवढं पाणी मी ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे अर्ध पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे मी मसाले घेतलेले आहे ते यामध्ये मी जसं पापडखार घेतलेला आहे 3 चमचे, तर 1.5 चमचा पापडखार टाकून घेतलेला आहे. हिंग घालून घेतलेला आहे. ते सगळे मसाले जे आहे अर्धे घालून घ्यायचे आहे. अर्धे मी बाजूला ठेवणार आहे, कारण अर्ध्या मसाल्यापासून आपण छान अगदी प्रीमिक्स तयार करून घेणार आहोत. हा डिंक देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे. याने काय होतं, डिंकाने आपल्या पापडांना तेलाची अजिबात गरज लागत नाही व आपल्या पापडांना एकदम छान अशी मस्त शायनिंग येते. आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर एकदा मात्र आपण चमच्याने हलवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशी मस्त उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे हे घालून घ्यायचं आहे. थोडे पाण्याच्या वरती मसाले आले तर ते व्यवस्थित करून आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी एकसारखं करून घेणार आहे. आणि आपल्याला आता इथे मी लाटण्याने त्यामध्ये होल करून घेणार आहे, जेणेकरून काय होईल, जे उकळतं पाणी आहे ते आपल्या पिठाच्या वरती येईल. तर आपल्याला मीडियम गॅसवर हे 20 ते 25 मिनिटं तरी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरच करायचं आहे, पण इथे मात्र भांडं तुम्ही मोठं घ्या. बघा आता 20 मिनिटानंतर आपलं जे हे मसाल्याचं पाणी आहे हे पूर्ण आपल्या पिठाच्या वरती आलेलं आहे. बघा भांडं कमी पडलं म्हणून अगदी थोडंसं उकळी जास्त आलेली होती याला. बघा आता हे पीठ जे आहे बघा अगदी पूर्ण आपलं हे पाण्याने अगदी मस्तपैकी भरलेलं आहे. तर आता आपल्याला हे त्याच लाटण्याने मस्त हे पीठ आहे ना छान असं घेरून घ्यायचं आहे. म्हणजे याला म्हणतो आपण घाट घेणं. आम्ही लहानपणी आमची आई करायची, त्याच्यामुळे आम्हाला थोडीफार माहिती आहे. आईची आठवण आली ह्या नागलीचे पापड करताना. तर बघा आता हे जर असं गॅसवर घेरता येत नसेल तर हे खाली काढून घ्यायचं आहे व व्यवस्थित आपण घेरून घ्यायचं आहे. आणि आता लाटण्याला जे लागलेलं आहे ते पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं, आणि ही क्रिया पटापट करायची आहे म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या होत नाही. आणि पाणी लावून लावून हे लाटण्यावरचं जे मिश्रण आहे ते सगळं नागलीचं ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे असं व्यवस्थित करून 15 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे एकदम छान. आणि पुन्हा आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि आता मी त्यावर एक रुमाल जो आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ह्या पिठावर असा झाकून आपल्याला 15 मिनिटं असं व्यवस्थित छान असं मस्त हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, आपल्या कलर पण खूप सुंदर येईल त्या पिठाला आणि ते शिजलं आहे की नाही ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, तर रुमाल पण इथे खूप गरम झालेला आहे. तर हे चमच्याने व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला. बघा असं छान अगदी गोळा तयार होतोय. हा जर गोळा आपल्याला चिकट वाटत असेल ना तर मात्र आपल्याला आपलं हे पीठ जे आहे ना हे शिजलं नाही असं समजावं. आता हे पीठ आपलं छान शिजलेलं आहे. तर इथं मी एक पॉलिथिन घेतलेली आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ओला रुमाल घेतला तरी चालेल. इथे मी रात्री डिंक भिजत घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये, ते आपल्याला ह्या पॉलिथिनला लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे पीठ आहे आपल्या ह्या पॉलिथिनला चिटकणार नाही. आणि आपल्याला पाहिजे तसं तसं आपण हे थोडं थोडंसं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं गॅस बंद करून असंच पीठ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ते पीठ आहे ना गार होणार नाही, कारण आपल्याला हे गरम गरमच करून घ्यायचं आहे. तर मला पाहिजे तेवढं मी ह्या पॉलिथिनमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पॉलिथिनमध्येच आपलं हे जे पीठ आहे हे व्यवस्थित, आपल्याला जर गाठी झालेल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित. आता हे खूप असे म्हणजे चटके बसतायत, पण आपल्याला ही क्रिया करावीच लागेल. तर इथं मी थोडासा ओला रुमाल घेतलेला आहे व त्याने मी हे अशा गाठी मोडून घेतलेल्या आहे, एकसारखं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर आता हे छान अगदी मस्त आपल्याला पाहिजे तेवढे लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर इथे जे मी पुरीचं यंत्र आहे, पापड यंत्र आहे, त्यावर मी हे करून घेणार आहे. तर इथे मी खाली एक प्लॅस्टिक अंथरलेलं आहे व त्यावर आपल्या
लाटी ठेवून घ्यायची आहे व पुन्हा प्लॅस्टिक अंथरून आपल्याला हे असा दाब द्यायचा आहे. तुम्हाला जितका मोठा छोटा जसा पाहिजे असेल तसा तुम्ही हा पापड तयार करू शकता. पहा किती सुंदर आपलं, आणि पीठ पण खूप छान झालेलं आहे, मस्त अगदी लुसलुशीत. तर इथे मी खूप मोठे पापड लाटणार नाही, खूप छोटे पण नाही, असे मीडियम साईजचेच करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारात आपले हे असे पापड तयार होत आहेत. आणि इथं डिंकाचं पाणी मी वापरलेलं असल्यामुळे तुम्हाला जर थोडंसं अगदी चिटकत असेल किंवा काही असेल तर अगदी 1-2 थेंब ह्या डिंकाच्या पाण्यामध्ये तुम्ही तेलाचे जर टाकले ना, तर नंतर मात्र तुम्हाला काहीच आवश्यकता पडणार नाही. तर हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार म्हणजे जेवढं पीठ आपलं जे उरलेलं होतं, एक भांडं, ते ज्या भांड्याने मी दाखवलं होतं त्यामध्ये आपल्याला जे सगळे उरलेले जे मसाले आहे ना ते टाकून घ्यायचे आहे. आणि हे आपण जर असं प्रीमिक्स करून ठेवलं ना की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण हे पापड घेऊन करू शकतो. म्हणजे आपल्याला घाई पण होत नाही, गर्दी पण होत नाही, आणि आपण हे एकट्याने करत असेल तर मग अगदीच छान, म्हणजे केव्हाही आणि कितीही आपण हे पापड तयार करू शकतो. तर आता हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे जे प्रीमिक्स आहे मी ह्या एक बाउलमध्ये काढून घेणार आहे, मोजून घेणार आहे. पहा आता हा बाउल फुल भरलेला आहे, थोडं जास्त आहे. तर हे जेवढं बाउल भरलेलं आहे त्याच्या अर्ध पाणी मी इथं उकळायला ठेवणार आहे. तर इथं थोडं मी जास्त उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एकदा पाण्याला उकळी आली की मग मी ते काढून घेणार आहे. असं प्रीमिक्स तयार केलं ना की आपल्याला प्रत्येक वेळेस मसाले मोजून घ्यायची गरज नाही. आता हे जे पाणी आहे आपल्याला यामध्ये टाकून पटापट हे जे आहे ना हे असं घेरून घ्यायचं आहे. याने काय होतं ना की आपण जेव्हा खिशी घेतो ना त्यावेळेस भांड्याला पुष्कळसं आपलं जे पीठ आहे ना चिटकलेलं असतं, पण ह्या प्रकारात जर आपण केलं ना तर आपलं पीठ अजिबात वाया जात नाही. हे पीठ आपण जे घेरून घेतलंय ना त्यानंतर काय करायचं, हे पुन्हा आपल्याला ओल्या फडक्यामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून घ्यायचं आहे. आता इथे मी कढई घेतली होती आधी, पण नंतर मी चेंज करून पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 इंच पाणी घ्यायचं आहे, त्यावर जाळी ठेवायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, आणि हे रुमाला सकट आपलं हे जे पीठ आहे त्यावर ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे आधी पीठ शिजवून घ्यायचं आहे. इथे मी 25 मिनिटं तरी मला लागलेले आहे, आणि हे पीठ आपलं एकदम छान शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं ना की पिठावर अवलंबून असतं. कधी कधी मला इथे 25 मिनिटं लागले तर तुम्हाला 30 ते 35 मिनिटं देखील लागू शकतात. पण आपलं हे पीठ खूप छान तयार होतं, तुम्ही पाहू शकता. अगदी हातात घेतल्यानंतर पण एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे. तर यामध्ये पण आपल्याला अगदीच आता यामध्ये गाठी होण्याची शक्यताच नाही, कारण आपण आधीच गाठी मोडून घेतलेल्या होत्या. तर मला जसं जसं लागतंय तसं तसं मी हे पीठ काढून घेत आहे, आणि बाकीचं मी पुन्हा त्या चुलीवर ठेवून देणार आहे, म्हणजे ते गरम राहील. आणि अशा एक प्लेट घेतलेली आहे व त्यावर मी थोडंसं डिंकाचं पाणी लावलेलं आहे, पण मी त्यानंतर त्याच्यावर पुन्हा मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे. एक लाटी ठेवलेली आहे आणि वरतून पुन्हा प्लॅस्टिकचा पेपर अंथरून मी आता हे लाटण्याने आपल्याला जितका ओढता येईल ना तितका हा ओढायचा आहे पापड. एकदम छान असा मस्त पातळ पापड असा हा तयार होतो, तुम्ही पाहू शकता. आज नेमके माझ्याकडे खूप पाहुणे आलेल्यामुळे आता मला हे सगळं पटापट करावं लागतंय, तर मग मी तुम्हाला एक करून दाखवते फक्त. बघा एकदम छान आपले हे पापड तयार होतात. तर मी हे असे आधी सुपावर काढून घेणार आहे, कारण मला हे वरती जाऊन टाकायचे आहे. तर मी अशा प्रकारे मी सुपावर काढते आहे, आणि त्याच्यानंतर मी वरती एक ओढणी अंथरलेली आहे वर, त्यावर मग नंतर हे टाकून दिलेले आहे पापड सगळे. तर हे 2 दिवसानंतर वाळलेले आहे, आणि 1 दिवस मी याला कडक उन्हामध्ये दाखवलेले. आपले हे पापड अशा प्रकारे तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यावरची जी तीळ आहे ना ती पण खूप छान दिसत आहे, पण लाटताना मात्र हलक्या हाताने लाटले नंतर मी, त्यामुळे हे तीळ एकदम छान दिसत आहे. थोडं मी आधी सुरुवातीला थोडा दाब जास्त दिल्यामुळे काय होतं की ते तिळीनं खाली बसत होते, त्याच्यामुळे 2-3 पापडांना असे छिद्र तयार झाले. बघा आता हे पापड अगदी तेलात टाकताच चौपट ते 5पट असे फुलतायत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं हे प्रीमिक्स, तर नक्की सांगा, नक्की कमेंट करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. बघा किती सुंदर होत आहे ते पापड. तुम्ही खिशी घेऊन केलं तरी छान आहे, आणि पापडाचं प्रीमिक्स करून घेतलं तरी छान आहे. मी दोन्ही पद्धती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे. तर नक्की कमेंट करा, पापड करून बघा.